एसटी कर्मचारी संघटनेची कृती समिती जी आहे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याचं समोर येतंय। एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही असंही कळतंय। कृती समितीकडून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार अजूनही कायम आहे आणि उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण पाहतोय सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत असं कळतंय। नक्की श्रद्धा, ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि या संपाची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे। त्यामुळेच मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी संघटनेची तातडीने बैठक बोलवली आणि ही बैठक निष्फळ झाल्याचं समोर आलेलं आहे। या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही, मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी देखील एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका ठाम आहे आणि या भूमिकेवर कर्मचारी ठाम असल्यामुळे सध्या ही बैठक निष्फळ झाली असून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्या ही बैठक बोलवलेली आहे। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते, एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख त्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि गोपीचंद पडळकर यांचा सुद्धा एसटी संपाला पाठिंबा असल्याचं दिसतंय। सदाभाऊ खोत यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलाय। कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी आम्ही पाठिंबा दिला आहे असं वक्तव्य पडळकर यांनी केलंय। तर एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आज आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सुद्धा एसटी संपाला पाठिंबा दिलाय। गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते सुद्धा पाहूया की एसटी महामंडळाला महिन्याला 410 कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे। किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात, किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही। माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय 410 कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो, मी हे डिटेल काढलं तर 347 कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय। त्यामध्ये 30 कोटी ओव्हरटाईम आहे, म्हणजे 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं। कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात। मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही। कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही 7व्या वेतनाबरोबर जातोय। त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे, फॉर्म्युला दिलाय आम्ही कशा पद्धतीनं गेलं पाहिजे। हे बघा, ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे। हे जे सगळे कर्मचारी आहेत, स्वच्छकला 14,410 हा पगार आहे आणि राज्य सरकारकडे चालू आहे 15,300, 890 ची तफावत आहे। नंतर परिचर, इशाराकार, खलासी, सुरक्षा रक्षक, चपरासी यांना 15,740 हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक, आणि 16,700 हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे। हिथं 860 ची तफावत। असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिलाय। राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिलाय ना। आता 50 कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती। या राज्यामध्ये 1 ते 10 वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी 45% आहेत, म्हणजे 40,000 कर्मचारी आहेत। त्यांना किती वाढ द्यायची? 11 ते 20 35% म्हणजे 31,000 कर्मचारी आहेत, त्यांना किती वाढ द्यायची? आणि 21 ते 30 वर्ष 6,500 कर्मचारी आहेत, यांची किती वाढ? सगळं दिलंय। राज्य सरकारने हे मान्य पण केलं, परंतु महिना झाला त्याच्यावरती भूमिका होत नाही। माग वारी होती 17 तारखेला, तेव्हा आमच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ। राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात, जर सगळे एसट्या जाग्यावरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल। परत त्यांना पुढे गणपती आहे, याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या। अजून निर्णय नाही। आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे। आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेतो अशाचा भाग नाही, पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होतं। खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते, रडायचं। अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन
की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली. 50% महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एसटी नफ्यामध्ये आली आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे, तुम्ही बघा. 2022-23ला 1575 कोटी सरकारनं सवलतीचे दिलेले आहेत आणि 23-24ला 4137 कोटी सरकारनं सवलतीचे दिलेत. जर सरकार सवलतीचं 4137 कोटी म्हणजे 2500 कोटीची तफावत आहे वर्षाला, मग तुम्हाला पगार वाढ करायला काय अडचण आहे? एवढं सगळं असताना तुम्ही 50-60 कोटी रुपये वाढवू शकत नाही. सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. बैठक घेतली, बैठकीला बोलावलं, मलाही फोन आले होते, सदाभाऊंना फोन आला, बैठकीला उद्या या. माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेत आहेत, तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे, संपावर कुठे जाणार नाही. पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील. महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही आमची भूमिका नाही. अरे पण एसटीला जर मिळत असेल, तुम्ही इकडे भ्रष्टाचार हे अधिकारी इतके करताय, त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही. मी पुराव्यानिशी बोलतोय. हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलंय एसटी महामंडळाच्या एमडीनी, अरे रडायचं किती रडायचं. जेव्हा आम्ही मागे आंदोलन केलं तेव्हा पण म्हणायचं एसटीला तोटा आहे, आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एसटीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल. आणि आज उद्या गणपती 7 तारखेला येत आहेत आणि एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे, हे काय कुणी आम्ही आंदोलन पुकारलं होतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनी. तर गोपीचंद पडळकर बोलत होते आणि त्यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे. आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. आजपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची प्रलंबित मागणी त्यांची आहे आणि एसटी सरकार कृती समितीच्या वतीनं या संपाची हाक देण्यात आल्याचं कळतंय. एसटी संपामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. ही दृश्य आपण पाहतोय मुंबई, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, अकोला, नागपूर आणि धुळ्यामधून. आणि एसटी संपकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं. सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5,000ची वाढ करावी. प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडं भत्ता आणि फरक सुद्धा द्यावा. इंडोर आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा. विद्यमान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्यावा. एसटी महामंडळाचं खासगीकरण करू नये. जुन्या बस सेवेतून काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा, अशा काही प्रलंबित मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. 2016 ते 2020 दरम्यानच्या 4,849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. आणि या एसटी संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावल्याचं कळतंय. सह्याद्रीवर उद्या संध्याकाळी 7 वाजता या संपासंदर्भात बैठक पार पडणार आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून बैठक बोलावल्याचं कळतंय. आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आवाहन केलंय. सकारात्मक चर्चा करून तोडगा काढू असंही शिंदे म्हणतायत. या संदर्भात उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणारच आहेत. त्यावर काय धोरणात्मक निर्णय होतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सकारात्मक चर्चा करून तोडगा काढू असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. सरकार काय करते आहे, त्यावेळेस चिथावणी देत होते आमचं सरकार होतं, त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते. मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य, कारण एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एस टीला त्वरित सुरू होण्यासाठी, पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली, त्यामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा. एस टीच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहेत. त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं. त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप
करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल.